ही गर्दी पाहता ज्यांना पुढे जाऊन यायचं असेल गर्दी पाहता कामाकडे तुम्ही जाऊन या, पण मेहरबानी करून कोणीही आपापसामध्ये धक्काबुक्की करून नाराजी वाढू नका. आपल्या सर्वांना आम्ही अटेंड करणार आहोत. सगळ्यांचं आम्ही रक्त या ठिकाणी घेणार आहोत. त्यानंतर तुम्हाला सगळ्यांची जी आता ठरल्याप्रमाणे 10 लाखाची जी पॉलिसी आहे ती सुद्धा आपण देणार आहोत. एकमेव कारण असं आहे की तुमची सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे नैतिक, आणि सगळ्यांनी याच्यामध्ये सहभाग जो घेतला त्याचा मला आनंद आहे. मला सुद्धा वाटलं नव्हतं कारण आता लागोपाठ प्रत्येक महिन्यामध्ये जी शिबिरं झाले त्या शिबिरामध्ये 60, 70, 80 वरती बाटल्या जमा झालेल्या नाही. हे पहिलं शिबिर असं आहे की या शिबिरामध्ये रेकॉर्ड ब्रेक आतापर्यंत दोन्हीमुळे 1000 बाटल्या आपल्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यामुळे मला आपल्या सर्वांना धन्यवाद द्यायचे आहेत आणि सर्वांनी शिस्तीने लाईनीने या तुमच्या प्रत्येकाला या ठिकाणी सन्मानपूर्वक प्रत्येकाचं काम होणार आहे. असं एकही माणूस नाही आहे की ज्याचं रक्त आणि ज्याची रक्त पिशवी तर घेतली जाणार नाही. सगळ्यांना सुरक्षित केलं जाईल. मला आनंद या गोष्टीचा आहे. उद्या चुकून अपघात झाला, हात मोडला तर डॉक्टरला जो 2 लाख रुपये तुम्हाला बिल भरायचं आहे ते या इन्शुरन्स मधून जाणार आहे. तुम्हाला जे आजारपण येणार आहे, तुम्ही ICU मध्ये गेले, तुमच्या 4 लाख बिल उद्या, 5 लाख बिल उद्या या इन्शुरन्स मधून जाणार आहे. त्यामुळे मला खूप आनंद आहे की तुम्ही स्वतःला आता ओळखायला शिकलात आणि स्वतःसाठी आरोग्यासाठी तुम्ही आता जागृत झालात. मला त्याचा खूप आनंद आहे. फक्त सर्वांनी मेहरबानी करून शिस्तीचं आणि लाईनीचं पालन करा. आमच्यापैकी एकही माणूस तुम्हाला मला फॉर्म द्या, आतून द्या, टेबला खालून द्या, मेहरबानी माझी मोठी टीम आहे. कोणी अशा पद्धतीचं सहकार्य करू नका. प्रत्येकाने लाईनीमध्ये काम करा अशी माझी विनंती आपल्या सर्वांना आहे. आणि किती वाजू द्या तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला शेवटच्या माणसापर्यंत सेवा द्यायची जबाबदारी आमच्या युनिटची आहे. सामुग्री भरपूर आहे. आपण सर्वांनी शांततेने या सगळ्या याच्यामध्ये सहकार्य करा. हल्ली काय झाले, प्रत्येकाला असं वाटतं की मला पहिलं द्यावं मी जावं, असं नाही आहे. शेवटी सिरीज लावायची आहे, रक्त काढायचं आहे, तुम्हाला 15 मिनिटं स्टेबल ठेवायचं आहे. तुम्हाला चक्कर येते का, तुम्हाला कसं फील होतंय हे तुम्हाला विचारलं पाहिजे. उद्या तुम्ही गेल्या मोटरसायकलला तुम्हाला चक्कर आली, आम्हाला किती त्या गोष्टीची काळजी आहे. आपण मेहरबानी करून सर्वांनी सहकार्य करा. प्रत्येकाची या ठिकाणी नोंद होणार आहे. आणि जरी उद्या मटेरियल कमी पडलं, समजा घड्याळ वॉच कमी पडलं, तुम्ही चिंता करू नका. आळे फाट्याला एका ठिकाणी तुमचे नंबर झाल्याचे रक्त घेतल्यानंतर तुमची पॉलिसी तर काढली जाणार, पण तुम्हाला ते जे आपल्या स्मार्ट वॉच आहे ते जरी कमी पडलं, एक तर पडणार नाही पण पडलंच तर तुम्हाला प्रत्येकाला इथं बोलून तुमचा स्मार्ट वॉच 100% घरपोच केला जाईल हे तुम्हाला मला सांगितलं पाहिजे. त्यामुळे हे काय, हे आपला माणसाचा कारभार आहे आणि आपला माणूस आपल्या बरोबर एवढं मी सांगतो. दादा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. शरद दादा, तुमच्यावर प्रेम करणारी ही माणसं प्रचंड या ठिकाणी आहेत. या सगळ्यांच्या वतीनं तुमचा वाढदिवस उद्या आहे, तुम्हाला इन ॲडव्हान्स शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थानं आपला माणूस, खऱ्या अर्थानं शिवभक्त शरददादा सोनवणे लोकांना भावतोय. ह्या जनतेचं एवढं प्रेम पाहता, एवढी लोकांची गर्दी पाहता, महिलासुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, तरुण मोठ्या प्रमाणात आहेत. सगळ्यांचं मन भारावून आलेलं आहे. सगळेजण म्हणतात असाच माणूस भविष्यकाळासाठी आमचं नेतृत्व करणार असायला हवा. एवढा प्रतिसाद पाहता तुमच्या काय भावना? नाही, मला तर खूप आनंद या गोष्टीचा आहे. मला भरभरून या गोष्टी झाल्या की पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आमच्या महिला सकाळपासून आज एवढा लीड करून आलेल्या आहेत. आणि स्वतःचं आरोग्य फार महत्त्वाचं आहे, त्याच्या लक्षात आलेलं आहे. आरोग्यापेक्षा काही महत्त्वाचं नाही. या भारताला जर समजा जगाच्या जर व्यासपीठावर न्यायचं असेल तर इथला प्रत्येक माणूस सशक्त असला पाहिजे, आरोग्यदायी असला पाहिजे. आणि म्हणून आजचं शिबिर हे यशस्वी झालं त्यांच्यासाठी होतं. वाढदिवस हे माझं निमित्त आहे. माझं वाढदिवसाला किंवा मला आयुष्याला ज्या काही शुभेच्छा मिळायच्या त्या साहेब तुम्ही पाहता की या दोन्ही असल्या, जुन्नर आणि आळे या दोन्ही शिबिरातून मला मिळालेल्या आहेत. मी धन्य झालेलो आहे. माझ्या जनतेने जागं राहावं, स्वतःची काळजी घ्यावी. कुठेही अपघात झाला ना साहेब की सहज फ्रॅक्चर म्हटलं तर 1 लाख रुपये खर्च आहे. एखाद्याच्या खांद्याला मार लागला तर 2 लाख रुपये खर्च आहे. एखाद्याच्या मांडी मोडली तर त्याला 1.5-2 लाख रुपये खर्च आहे. अशा परिस्थितीमध्ये हे लोक मला फोन करतात की साहेब या हॉस्पिटलमध्ये जरा मदत करा, 2 लाखाचं बिल झाले, 50,000 कमी करायला सांगा. मी यांना स्वावलंबी केलेलं आहे. स्वावलंबी म्हणजे स्वाभिमान. आपण आपली काळजी घ्यायची. 10 लाखाचा त्याच्यासाठी आपण हा असलेला विमा या ठिकाणी दिलेला आहे.
ईश्वर कृपेने कुणाचा अपघात झाला तर मृत्यू होऊ नये, मृत्यू झाल्यानंतर त्या कुटुंबाला 10 लाख रुपये मिळणारच आहे, पण होऊ नये म्हणून ही सर्व सतर्कता आमच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि त्यांच्या हातामध्ये मी आता एक स्मार्ट वॉच दिलेलं आहे. ते स्मार्ट वॉच याच्यासाठी आहे की त्या वॉचमध्ये म्हणजे ते स्मार्ट वॉच म्हणजे तुमचा रोजचा दैनंदिन तसा तो डॉक्टर आहे, ते वॉच नाही आहे तर ते डॉक्टर आहे. तो डॉक्टर कसा तुम्ही हातामध्ये ठेवलं की तुम्हाला कळलं की रात्री तुम्ही किती झोपले, तुमची झोप पुरेपूर्ण झाली का की 1 तासाची झोप कमी झाली, मग ते तुम्हाला सिग्नल देतं की बाबा तुमचा 1 तासाचा झोप कमी आहे काल, ती तुमच्या शरीरामध्ये जी झीज आहे ती भरून काढली पाहिजे. ते दुसरं काय दाखवत तुम्हाला तुमचं ब्लड प्रेशर, त्यानंतर तुमचं ऑक्सिजन लेवल, त्याप्रमाणे तुमचा असलेला कोलेस्ट्रॉल, जर समजा रक्त आपलं घट्ट होत असेल किंवा गाठ होत असेल तर असे सिग्नल आता हे स्मार्ट वॉच तुम्हाला मोबाईलला कनेक्ट करता येतात. या स्मार्ट वॉचवर तुम्हाला मोबाईलवर कुणाचा नंबर आला तो डिस्प्ले होतो, कुणाचा मेसेज आला तो डिस्प्ले होतो. अतिशय चांगलं ब्रँडेड अशा पद्धतीचे स्मार्ट वॉच आपण आणलेले आहेत. या सर्वांनी ते घातले पाहिजे हातामध्ये आणि आपल्या आरोग्याबरोबर त्याला टॅली केलं पाहिजे. म्हणून हा अनोखा उपक्रम आपण राबवला. महाराष्ट्रामध्ये असा उपक्रम करणारा मी पहिला माणूस आहे. त्यामुळे मला आनंद या गोष्टीचा आहे की वाढदिवस म्हणजे नक्की काय असतो. वाढदिवस म्हणजे सर्वसामान्य माणसाला जपणं म्हणजे वाढदिवस आहे की ज्यांना आम्ही केंद्रबिंदू मानलंय, ज्यांना आम्ही आमच्या आयुष्याचं सर्व काही मानलंय. मी नेहमीच म्हणत आलेलो आहे आयुष्याची माती झाली तरी चालेल पण माझ्या सर्वसामान्य जनतेचं सोनं व्हायला पाहिजे. ते सोनं मला पाहायला मिळालेलं आहे. त्यांची सुरक्षितता आणि त्यांचा अंतर्भाव, त्यांचं असलेलं जीवन आणि त्यांचा असलेला घरातलं समाधान, त्यांचं आरोग्य ही आमच्या भारताची सगळ्यात मोठी धरोधर आहे. धरोधर म्हणजे संपत्ती. ती संपत्ती आता आम्हाला कमवायची आहे आणि म्हणून आरोग्याच्या दृष्टीने हा असलेला आरोग्य शिबिर अतिशय यशस्वी झालं. रक्तदान शिबिर मागच्याही काही महिन्यामध्ये मी पाहिले. काही ठिकाणी 70 बाटल्या कलेक्ट झाल्या, काही ठिकाणी 100 बाटल्या कलेक्ट झाल्या. पण हे आज मी पाहतोय तर हे जे आव्हान आम्ही केलं लोकांना, त्या आव्हानाला प्रतिसाद आलाय. मी सर्व जनतेचा धन्यवाद व्यक्त करतो आणि शिबिर अतिशय चांगलं होतं याचा मला आनंद आहे. दान करणं रक्तात असावं लागतं. श्रद्धेचा सोनवणे सत्तेत असू नसू नेहमी दातृत्वाची भूमिका असते. जनतेकडनं तुम्हाला भरभरून प्रेम मिळते. तुमच्या काय भावना? खरं तर मी नतमस्तक आहे 1000 वेळेला. माझ्या मातीला नतमस्तक आहे, माझ्या माणसांना नतमस्तक आहे. जनता ही सरळ खरं तर आमची ऊर्जा आहे. छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याची ऊर्जा म्हणजे रयत होती. माझी ऊर्जा म्हणजे माझी जनता आहे, माझी माती आहे. ज्या शिवभूमीवर हजारो वेळ मरून पडावं, ज्या शिवरायांच्या विचारांनी हजारो वेळ लढावं, त्या शिवरायांच्या विचारांनी या संपूर्ण असलेल्या जाज्जल्य व्यवस्थेला छाती द्यावी, अशा पद्धतीच्या मातीतला मी सुपुत्र म्हणून काम करतोय. रयतेला पाहून माझ्या अंगामध्ये सातत्याने एक वेगळा संचार, एक वेगळ्या म्हणजे ऊर्जा संचारलेली असते. ती ऊर्जाच मला आयुष्यामध्ये काम करायला भाग पाडते. खुर्ची असो किंवा नसो, पद असो किंवा नसो, खुर्ची आणि पदाने माणसाची इमेज महाराष्ट्रावर डेव्हलप करता येते. महाराष्ट्राच्या सगळ्या सर्वदूर लोकांशी आमचा जुन्नर मांडता येतो. पण ते जरी खरं असलं पण मी माझ्या जनतेची साथ सोडली नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत ही साथ सुटणार नाही एवढं मला सांगायचं आहे. जगायचं जनतेसाठी, मरायचं जनतेसाठी अशी भावना श्रद्धेचा सोनवणे यांची कायम राहिलेली आहे. जुन्नर तालुक्याला असा सुपुत्र लाभला हा तुमचं आमचं सगळ्यांचं भाग्य आहे. आज इथं प्रचंड गर्दी पाहायला मिळते. काही प्रमाणामध्ये यंत्रणा तोकडी पडते, परंतु शरददादांवर करणारी, प्रेम करणारी मंडळी, शरददादा ह्या जनतेचा दुवा तुम्ही असाच घेत राहा. एक दिवस हा दुवा तुमच्या निश्चित कामाला येईल. सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, आळे.